भूत असणारी जी सत्ता आहे, ही सत्ता फक्त आणि फक्त त्या तत्वाचीच सत्ता या ठिकाणी आहे. तद्व्यतिरिक्त कोणत्याच प्रकारची सत्ता या ठिकाणी नाही. आणि म्हणून अशा प्रकारे वास्तविक काय आहे, हे वास्तव जाणण्याचा प्रयत्न जो आहे, हे वास्तव जाणण्याचा प्रयत्न तू तुझ्या जीवनामध्ये कर. आणि म्हणून असे असणारे ते विनाशमव्ययस्यास्य, त्याचा जे तत्व आहे त्याचा विनाश कोणीही कधीच करू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे सत्तत्व आहे की ज्याचा कोणी विनाश करू शकत नाही, ते सत्तत्व तू आपल्या जीवनामध्ये प्राप्त कर. आणि मग अशा प्रकारे त्या सत्तत्वाचं विवरण पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दुसरा अध्याय 18 नंबरचा श्लोकाला या ठिकाणी आरंभ भगवंत करतात. काय म्हणतायत? किम पुन्हा तद असत, सत्च झालं, ते सत्तत्व त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, मग असत काय ते पण सांगितलं पाहिजे ना, कारण नुसतं सत सत सांगून उपयोग नाही. मग असत काय? ज्यावेळेस असत ही वस्तू असत आहे असं ज्यावेळेस आम्हाला ज्ञान प्राप्त होईल, मग काय होईल? माणूस त्याची संगत सोडून जाईल. हा मुलगा काय आहे? हा खोडसळ आहे, हा दुर्वृत्तीचा आहे, हा व्यसनी आहे, असं एकदा कळालं की काय होईल? मग दुसरा जो आहे तो त्याच्यापासून, त्याचा मित्र आहे तो त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करेल. त्याप्रमाणे या ठिकाणी मग असत काय? किम पुन्हा तद असत यत स्व आत्मसत्ता विविचरते उच्यते, की कोण ते असत की ते ज्याची सत्तेमध्ये व्यभिचार होतो ते असणारं असत सत्व म्हणजे काय, ते या ठिकाणी भगवंत पुन्हा अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतात. अंतवंत इमे देहा, हे जे देह आहेत हे सर्वच्या सर्व देह अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद् युद्धस्व भारत. तस्मात म्हणजे भगवंतांना या ठिकाणी निर्णय देत आहेत की काय कर, अशा प्रकारे हे सर्व आहे. आणि म्हणून तस्मात काय कर, तू युद्धस्व भारत, तुझ्या शरीराचा विचार करतोय. काय? भीष्म द्रोण प्रमुखतः आचार्य पितर पुत्राः तथैव च पितामहः मातुला श्वशुरा पौत्राः शाला संबंधिनस्तथा एतान् हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. आणि अशा प्रकारे तू कोणाचा नाश होतोय करताना पाहतोय? तर हे जे आहेत कोण? आचार्य, पिता, पुत्र, हे सर्व जे काय आहे या सर्वांचा नाश म्हणजे शरीराच्या नाशाचा असणारा विचार तू या ठिकाणी करतो. परंतु हे जे शरीर जे आहे, शरीर कसं आहे? हे देह जे आहेत ज्यांचा विचार करून तू काय, तू या ठिकाणी ज्यांचा विचार करून युद्धामधून काय झालाय? परावृत्त झालेला आहे. त्या शरीरांचा तू विचार केलाय. परंतु हे शरीर जे आहे हे अंतवंत, हे जाणारच आहे. कारण ते काय? ते शरीरी जो आहे त्याचं असणारं राहण्याचं साधन आहे फक्त ते, आणि म्हणून ते जाणारच आहे. आणि म्हणून अनाशिनो अप्रमेयस्य, अशा प्रकारे जो अविनाशी, जाणण्यात न येणारा, नित्य राहणारा जे आत्मतत्व आहे त्याला तू जीवनामध्ये जाणून घे. आणि काय कर? तस्माद युद्धस्व भारत, या सगळ्याची जास्त चर्चा करू नकोस. तर काय? जे प्राप्त करायचं आहे, ज्या युद्धासाठी आलेला आहे ते युद्ध तू करच, असं या ठिकाणी भगवंत पुन्हा अर्जुनाला म्हणतात. आचार्य काय म्हणतात त्याच्यावर आता भाष्य आता पाहणार आहोत. अंतवंतः, अंतः विनाशः विद्यते येषां ते अंतवंतः यथा मृगतृष्णगादौ सद्बुद्धिः अनुवृत्ता प्रमाण निरूपान्ते विचिद्यते सदस्याः अंतः तथा इमे देहाः स्वप्नमाया देहादिवत अंतवंतः. आचार्य म्हणतात ज्याप्रमाणे ज्याचा अंत होतो, ज्या गोष्टीचा काय होतो? अंत होतो, विनाश होतो, शेवट होतो. अंत होतो म्हणजे काय? अंत म्हणजे ज्या गोष्टीचा शेवट होतो त्याला आपण काय म्हणतो? अंत. इथं ही एवढीच राहणार आहे, त्याच्यानंतर ही नसणार आहे. म्हणजे ज्या गोष्टीचा शेवट होतो त्या गोष्टीला आपण अंतवान म्हणतो, म्हणजे तिथपर्यंतच.
म्हणजे थोडक्यात काय अगदी सांगायचं झालं तर टिपिकल ह्याच्यामध्ये ज्याची एक्सपायरी डेट लिहिलेली आहे त्या प्रत्येकाची ज्याची एक्सपायरी डेट दिली ते सगळे अंतवंत हा अलग लक्षात म्हणजे याची पण आपल्या पण शरीराची काय झालेली आहे एक्सपायरी डेट पहिलीच लिहिलेली आहे फक्त आपल्याला कल्पना नाही आहे प्रॉडक्ट अलग लक्षात तयार करायची तारीख मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट हे जे आहे हे पहिल्यांदाच लिहून ठेवलेलं आहे की याची एक्सपायरी डेट ही आहे म्हणजे तेवढंच जाणार आहे तुम्ही कितीही काही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला काही करण्याचा प्रयत्न केला तर ते राहणार आहे का ते राहणार नाही म्हणजे अशा प्रकारे ज्यांचा अंत म्हणजे विनाश अटळ आहे तुम्ही काही करा अलग लक्षात त्याला तुम्ही किती काही करा तरी एकदा ते जायचं म्हटलं की ते जाणारच त्यावेळेसच जाणार किती प्रयत्न करा ICU मध्ये ठेवा आणखी काय 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 बरेच प्रयत्न करत राहतात अलग लक्षात मग तिथं पण शेवटी काय होतं हाताला यश येतं का नाही कारण ते जाणारीच वस्तू आहे त्याची डेटच ती दिलेली आहे म्हणून ज्याचा अंत होतो विनाश होते ते सर्व अंतवाले आहे ज्याप्रमाणे मृगजळामध्ये जलविषयक बुद्धीचा विचार केल्यानंतर विच्छिन्न होतो तिचा नाश होतो अंत होतो अलग लक्षात ज्याप्रमाणे मृगजळामध्ये काय असतं वास्तविक जल नसताना सुद्धा आपण काय करतो तिथे जल आहे हे पाणीच आहे तिथं अशा अनुषंगाने काय होतं ते पाणी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने आपण किंवा ते हरिण आपण सुद्धा रस्त्यावर जर पाहिलं उन्हाळ्यामध्ये अगदी तीव्र दुपारी वैशाखामध्ये वगैरे मे महिन्यामध्ये लांब हायवे असेल तर आपण चाललं असं तर आपल्याला तसंच वाटतं कधी कधी की त्या ठिकाणी हायवेवर कुठेतरी पाणी चाललेलं आहे किंवा पाणी आहे असा आभास निर्माण होतो अलग तोच आभास कोणाला होतो या मृगजळाला म्हणजे या हरणाला वाळवंटामध्ये सुद्धा तोच आभास निर्माण होतो आणि त्यामागे ते धावतं आणि म्हणून मृगजळामध्ये काय ज्याप्रमाणे मृगजळामध्ये जलविषयक बुद्धी तिथं वास्तविक बुद्धी नाही आहे परंतु ती जलविषयक जी बुद्धी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे कोणाला आम्ही पाहिलं की अरे तिथं जल आहे वास्तविक आहे का नाही मग ती असणारी जलविषयक बुद्धी काय मग विचार केल्यानंतर विच्छिन्न होते तिचा नाश होतो अंत होतो आणि ती जलविषयक बुद्धी आहे मग आपण जर विचार केला मग विचारांत काय होतं अरे तिथे काय जल वगैरे काहीच नाहीये म्हणजे ती जलविषयक जी बुद्धी आपल्या मनामध्ये कल्पना केली होती आपल्या बुद्धीमध्ये निर्माण झाली होती तर तिचा आपण सप्रमाण विचार केला तर काय होतं बुद्धीचा विचार केल्यानंतर तर विच्छिन्न होते त्या जलविषयक बुद्धीचा नाश होतो म्हणजेच काय मग त्या जलविषयक बुद्धीचा अंत होतो त्याचप्रमाणे जसं त्या ठिकाणी वास्तविक ते नसताना सुद्धा तिचा काय केला विचार केला आणि विचार केल्यानंतर काय नाही रे इथे जल नाहीच आहे हा सगळा आभास आहे कल्पना मात्र आहे हे लक्षात आलं आणि म्हणून अशा प्रकारे त्याचप्रमाणे हे सर्व शरीर अंतवान आहे तस्याः अंत तथा इमे देहा ज्याप्रमाणे त्या बुद्धीचा नाश होतो त्याप्रमाणे हे देह जे आहे हे सर्व जे शरीर जे आपली आहेत ही सर्वच्या सर्व शरीर कशी आहेत अंतवान आहे कसं त्याप्रमाणे कशाप्रमाणे स्वप्न व मायाद्वारे रचित शरीराप्रमाणे अंतवाले आहे कधी कधी जादूगार पण आपल्याला त्या प्रकारचे काहीतरी जादू करून दाखवतो की हा निर्माण झाला तो निर्माण झाला बघा आता मी असं करतो हे निर्माण करतो त्याला ढगामध्ये नेतो त्याला खाली आणतो कोण करतो मायावी स्वप्नामध्ये पण का आपण अनेक प्रकारची शरीरं त्या ठिकाणी निर्माण करतो आपण धावतोय तो मागणं येतो आणखी कोणतरी मित्र येतो तिथे आपली काय होते कुतूहल होते गप्पा गोष्टी होतात पण वास्तविक आहे का तर वास्तविक नाही अलग म्हणजे मग काय झालं अंतवालेच आहे म्हणून त्याप्रमाणे जसं त्या ठिकाणी त्या बुद्धीचा नाश होतो त्याचप्रमाणे स्वप्नमायाद्वारे रचित शरीरांप्रमाणे अंतवाले आहे स्वप्नावस्थामध्ये सुद्धा अनेक शरीरं दिसतात पण वास्तविक आहे का मायावी सुद्धा काय करतो अनेक काही ना काहीतरी आपल्याला उत्पत्ती करून दाखवतो त्या ठिकाणी वास्तविक आहे का वास्तविक नाही त्याचप्रमाणे आणि म्हणूनच काय
नित्यस्य शरीरिणः शरीरवन्तः अनाशिनः अप्रमेयस्य आत्मनः अंतवन्तः इति उक्ता विवेकविः इत्यर्थः. आणि म्हणून अशा प्रकारे अविनाशी अप्रमेय, अप्रमेय म्हणजे कुठल्याही प्रमेयाच्या द्वारे, अप्रमेय म्हणजे काय, कुठल्याही प्रमाण आत्मा आहे हे जाणण्यासाठी कोणतं प्रमाण अपेक्षित नाही, कारण ते आहे येन ज्ञातेन सर्वमिदम भाती, की त्याच्यामुळेच वास्तविक सर्वात मूल प्रमाण तो आहे. अस्तित्व ज्यावेळेस माझं आहे, हे अस्तित्व ज्यावेळेस निर्माण होतं त्यानंतरच हे बाकीचा सगळा व्याप निर्माण होतो. आणि म्हणून त्याला म्हणजे अप्रमेय म्हणजे त्याला जाणण्यासाठी दुसरा कोणताच विषय नाही की ज्याच्याद्वारे त्याला आपण जाणू शकू. श्रोत्रस्य श्रोत्रम चक्षुषश्चक्षुरः प्राणस्य प्राणः, त्याच्याद्वारेच पाहतो कोणाच्या द्वारे, श्रोत्रस्य श्रोत्रम, त्याच्याद्वारे आंतरिक त्याची जेव्हा शक्ती असते त्याच वेळेस काय होतं, आपल्यामध्ये पाहण्याची शक्ती निर्माण होते. आणि म्हणून त्याला पाहण्यासाठी परत अन्य कोणत्याच प्रमाणाची अपेक्षा लागत नाही. तो असेल तर सर्व प्रमाण, त्याची जेव्हा सिद्धी या ठिकाणी होईल त्यावेळेस बाकीच्यांची सगळ्यांची सिद्धी आहे. त्याची सिद्धी नाही झाली तर इतर प्रमाणांची सुद्धा सिद्धी होणार नाही. म्हणून तो अप्रमेय. म्हणून अशा प्रकारे अविनाशी अप्रमेय शरीरधारी नित्य आत्म्याचे हे सर्व शरीर विवेकी पुरुषांद्वारे अंतवान असे म्हणले आहे. म्हणून जे विवेकी पुरुष आहेत ते विवेकी पुरुष काय म्हणतात की अशा प्रकारे तो अविनाशी स्वरूपाचा आहे, त्याचा नाश कोणी होऊ शकत नाही, तो अप्रमेय आहे. म्हणजे कशाच्याच द्वारे तो जाणला जात नाही म्हणून अप्रमेय आहे. असा शरीरधारी नित्य येतो, नित्य स्वरूपाने राहणारा जो आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व सर्व शरीरी विवेकी पुरुषांद्वारा अंतवान असे म्हटले आहे. कोणाचं, हे शरीर, त्या शरीरीचं हे शरीर हे अंतवान आहे. म्हणजे जे शरीर जे आपण म्हणतो हे माझं 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 हे वास्तविक माझं नाही. आलं मग याच्यामध्ये नित्यतत्व काय आहे, नित्य ते शरीरी नित्य, शरीर अनित्य आहे. आणि म्हणून हे अनित्य असणारं जे शरीर आहे या अनित्य शरीराचा तू मोह माया माझं माझं म्हणून त्या ठिकाणी तू जास्त तिथं माये संबंध करू नको, तिथे जवळीक करू नको. आणि म्हणून अशा प्रकारे नित्यस्य अनाशिनः इति न पुनरावृत्तिः नित्यत्वस्य द्विविधत्वात् लोके नाशस्य इति. नित्य आणि अविनाशी दोन स्वरूप या ठिकाणी सांगितली. काय सांगितली, अविनाशी तत्विद्धी नित्य आणि अनाशिनः, अनाशिना अविनाशी स्वरूपाचं ते आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं, नित्य स्वरूपाचं पण सांगितलं आणि अविनाशी स्वरूपाचं सुद्धा सांगितलं. मग नित्य आणि अविनाशी, मग नित्य सांगितल्या विषय संपतो. नित्य म्हणजे नित्य राहणारच आहे. मग पुन्हा अविनाशी का सांगितलं, काय गरज आहे पुन्हा अविनाशी सांगायची. मग त्यासाठी म्हणतात की नित्य व अविनाशी हे सांगणे पुनरुक्ती नाही, एकाच गोष्टीचे पुन्हा पुन्हा सांगणे म्हणजे शास्त्रामध्ये त्याला म्हणतात पुनरुक्ती दोष. एक गोष्ट एकदा सांगितली ना मग कधी पुन्हाच ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची, द्विरुक्ती दोष हा किंवा पुनरावृत्ती दोष हा त्याला म्हणतात शास्त्रामध्ये. एकदा एक गोष्ट एकदा सांगितली की त्या गोष्टीचा विषय संपला. ती गोष्ट पुन्हा सांगण्याचा ज्यावेळेस प्रयत्न होतो त्यावेळेस त्याला पुनरावृत्ती दोष असं म्हटलं जातं. मग इथं तुम्ही म्हटलंय ना काय, हे नित्य आहे, मग नित्य आहे मग विषय संपला. मग नित्य म्हणजेच काय, नित्य म्हणजे कायम राहणारच आहे, त्यालाच आपण नित्य म्हणतो. मग पुन्हा या ठिकाणी तुम्ही अविनाशी असा का शब्द वापरताय असं या ठिकाणी म्हणतात. मग नित्यज अविनाशी हे सांगणे पुनरुक्ती नाही. आचार्य म्हणतात नित्य जरी असलं तरी अविनाशी हा जो शब्द आहे हे सांगणे पुनरावृत्ती इथं होत नाही. कारण का, संसारामध्ये या सगळ्या संसारामध्ये कुठल्याही वस्तूच्या नाशाचे दोन प्रकार सांगितलेले आहे. संसारामध्ये नित्य आणि नाशाचे दोन प्रकार सांगितलेले आहे. यथा देहे भस्मीभूतः अदर्शनं गतः नष्टः उच्यते विद्यमान अपि अन्यथा परिणतः व्याध्यादियुक्तः जाता इव नष्टः उच्यते. ज्याप्रमाणे काय होतं, शरीर कशा प्रकारे ते नित्य आणि अविनाशी शब्द वापरला, तर ज्याप्रमाणे शरीर जळून गेल्यानंतर काय झालं आपण म्हणतो, अदृश्य झालं. हे शरीर जळून झाल्यानंतर अदृश्य झाले, नष्ट झाले असं म्हणतो. असं पण म्हणतो एकदा एक असा पण वाक्यप्रचार करतो काय, की शरीर ज्यावेळेस त्याचं
जळून गेल्यानंतर आपण काय म्हणतो, आता तो संपला. आलं का लक्षात? अशा प्रकारे एक प्रकारे आपण म्हणतो. अजून त्याचप्रमाणे एखादा जर्जर व्याधी झाली, कॅन्सर झाला, हे झालं, त्याचं शरीर त्याने काय झालं, आता क्षयग्रती म्हणजे वास्तविक अजून नष्ट झालेला नाहीये, परंतु आता तो क्षयाकडे लागलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजेच त्याचप्रमाणे रोगादग्रस्त झाल्यावर सुद्धा एखादा रोग जडला, मग रोग जडल्यानंतर कॅन्सर झाला त्याला, आणि हळूहळू तर काय झालं, त्याचं शरीर आता कृश व्हायला लागलं. म्हणून रोगादग्रस्त झाल्यावर सुद्धा, विपरीत परिणाम झाल्यानंतर सुद्धा, विद्यमान असून सुद्धा नष्ट झाले असं म्हणतो. एकदाच आपण दिसतो की कॅन्सर झाला आता याला, मग काय, जे शरीर त्याचं स्थूल होतं, दृढ होतं, चांगलं होतं, ते शरीर आता काय झालं, कृश व्हायला लागलं हळूहळू. मग सुद्धा आपण काय म्हणतो, शरीर विद्यमान आहे, परंतु आपण काय म्हणतो, झाला आता याचा विषय संपला. वास्तविक विषय संपलाय का? अजून तो जिवंतच आहे, परंतु त्या रोगाने तो काय झाला, आता ग्रस्त झाला. आणि रोगाने ग्रस्त झाल्यामुळे असून सुद्धा आपण काय म्हणतो, झाला आता काय, अजून एखादा महिन्याभर तो राहील, नाहीतर त्याचा आता विषय संपला, म्हणजे असून सुद्धा संपणे. आणि म्हणजे अशा प्रकारे दोन प्रकारे आपण एखाद्याच्या शरीराची मीमांसा करतो. एकदा पूर्ण तर गेल्यानंतर तो गेला म्हणतो, आणि व्याधीग्रस्त झाल्यानंतर सुद्धा म्हणतो त्याचा आता विषय संपला. तत्र अनाशिनो नित्यस्य इति द्विधेन अपि नाशेन असंबंधः इत्यर्थः. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून अविनाशी व नित्य या दोन विशेषणांचा हा अभिप्राय आहे की या आत्म्याच्या दोन्ही प्रकारच्या नाशाशी संबंध नाही. अशा प्रकारे हे दोन्ही प्रकारचे म्हणजे काय, शरीर जसं संपल्यानंतर आपण नाश म्हणतो, किंवा दुसरं त्याच्यामध्ये व्याधी झाली, व्याधीग्रस्त झालं, रोगग्रस्त झालं, तरी आपण म्हणतो नाश झाला. अशा प्रकारे परंतु हा जो अविनाशी स्वरूपाचा जो आत्मतत्व आहे, त्या अविनाशी स्वरूपाचा आत्मतत्व या दोन्हीही विषय जे आहेत या दोन्ही विषयांमध्ये बसत नाही. आणि म्हणूनच अविनाशी व नित्य या दोन विशेषणांचा हा अभिप्राय आहे की या आत्म्याचा या दोन्ही प्रकारच्या नाशांशी, म्हणजे कायमचा तर कधी नष्ट होतच नाही, आणि त्याच्यामध्ये क्षय झाला, विकार झाला, म्हणून आत्म्याचा नाश झाला. आत्म्याचा नाश विकार होता, अविकारी सांगितला, त्याच्यामध्ये कुठला निरवयत्वा, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे अवयव नसल्यामुळे त्याच्यामध्ये व्याधी कशाला होईल, अविकारी, त्याच्यामध्ये विकार येणारच नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हे दोन्हीही विषय त्याच्यामध्ये येत नाही. कोणामध्ये, तर नित्य आत्मतत्वामध्ये या दोन्ही प्रकारे त्या नित्य आत्मतत्वाचा नाश होऊ शकत नाही. अन्यथा पृथिव्यादिवत अपि नित्यत्वं स्यात् आत्मनः तद्माभूत इति नित्यस्य अनाशनः इति आह. नित्य म्हणतो आपण, नित्य आणि अविनाशी का, तर नित्य पृथ्वी सुद्धा नित्य आहे. जर आपण पाहिलं त्या पंचमहाभूतांचा अभ्यास केला तर आपण काय म्हणतो, आपल्या सगळ्याच्या दृष्टीने ही पृथ्वी नित्य आहे, परंतु नित्य जरी असली तरी ती विनाशी. कल्पांत ज्यावेळेस संपूर्ण अखलांड, ज्यावेळेस संपूर्ण सृष्टीची नवीनच रचना करायची आहे भगवंताला ब्रह्मांडाची, त्यावेळेस तो काय करायचं, संपूर्ण जे आहे हे काय करतो, स्वतःमध्येच पुन्हा ओढून घेतो. त्याच पृथ्वी राहते का, मग पुन्हा काय करतो, तदैक्षत बहुश्याम मे प्रजायेति सतपोतप्यत सतपस्तत्वा इदगम सर्वमसृजत. अशा प्रकारे ज्यावेळेस त्याला पुन्हा इच्छा होईल, तदैक्षत, ऐक्षत म्हणजे काय, त्याने इच्छा केली, मग इच्छा कोण करतो, त्याच्यावरूनच ज्ञात होतं की तो जो आहे सच्चिद आनंद, त्याचा नाश होऊ शकत नाही. संपूर्ण सृष्टी काय करतो, स्वतःमध्ये तो काय करतो, घेऊन ठेवतो. आणि मग काय करतो, त्याची जेव्हा इच्छा होती, ऐक्षत म्हणजे इच्छा होणे, की आता मला काय इच्छा झाली, काय बहुश्याम मे प्रजायेति, आता मी काय करतो, मी आता एकटाच आहे, मला आता काय करमत नाही, काही होत नाही, आता मी काय करतो, बहुश्याम मे प्रजायेति, मी आता अनेक नानाविध स्वरूपाने नटतो. मग काय केलं, असं जेव्हा इच्छा निर्माण झाली, मग इच्छा कोणाची होती, तर इच्छा त्याचीच निर्माण होती ज्याच्यामध्ये सच्चित
आत्मा जो नित्य स्वरूपाने राहणारा आहे, की संपूर्ण सृष्टीचा जरी नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. म्हणून त्याच्यामध्ये काय झाली, इच्छा निर्माण झाली. काय की संपूर्ण मी पुन्हा आता निर्माण करावं. आणि मग काय केलं, सतपोतप्यत सतपस्तप्त्वा इदगम सर्वमसृजत. आणि मग त्यांनी काय केलं, मग ज्यावेळेस इच्छा निर्माण झाली की सर्व निर्माण करायचं, मग त्यांनी काय केलं, तप आरंभ केलं. सतपोतप्यत सतपस्तप्त्वा. आणि मग त्याने पुन्हा तप केलं त्याच्यामध्ये, इदगम सर्वमसृजत. आणि मग हे संपूर्ण ब्रह्मांडाची त्यांनी रचना केली. आणि म्हणून अशा प्रकारे काय झालं, असे म्हटले नसते तर मग काय झालं, तर आत्म्याचे नित्यत्व, नित्यचं म्हटलं तर नित्य पृथ्वी सुद्धा नित्य आहे. परंतु पृथ्वी नित्य आहे का, नित्य जरी पृथ्वी असली तरी ती विनाशी स्वरूपाची आहे. म्हणजे ज्यावेळेस या कल्पाचा नाश होणार आहे तेव्हा या सगळ्याचाच नाश होणार आहे. आणि पुन्हा काय होणार आहे, पुन्हा नवीन सृष्टीची रचना निर्माण होणार आहे. म्हणून ती अविनाशी स्वरूपाची नाही. परंतु आत्मतत्व कल्पाचा जरी संपूर्ण नाश झाला तरी ते आत्मतत्व ते राहणार आहे कल्पांते सुद्धा. कारण ते राहिल्याशिवाय ऐक्षण करणारच नाही, विचार करणारच नाही. काय की जसं यथा पूर्वम अकल्पयत, की कसं पूर्वकल्पामध्ये ज्याप्रमाणे ही सृष्टी होती त्याचप्रमाणे ही सृष्टी मी पुन्हा रचना करतो. म्हणजेच हे पूर्वकल्पामध्ये होती हे जाणण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असल्यामुळे तो अविनाशी स्वरूपाचा आहे. तो कधीच त्याचा नाश होऊ शकत नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी. का त्याचा नाश होऊ शकत नाही, कारण तोच हे सर्वाचा मूलभूत आधार, त्याच्यावरच या संपूर्ण प्रक्रिया अलग लक्षाने. म्हणून त्याला सांगितलं नित्य सुद्धा आहे आणि अविनाशी. अविनाशी म्हणजे कधीच त्याचा नाश होऊ शकत नाही. काही का सगळ्याचा नाश झाला तरी त्याचा नाश होऊ शकत नाही असे म्हणले नसते तर नुसतं नित्य, तो आत्मतत्व नित्य आहे असं जर आपण म्हटलं असतं मग काय झालं असतं, ज्याप्रमाणे पृथ्वी आदीचा नाश होतो त्याप्रमाणे त्या आत्मतत्वाचा सुद्धा नाश झाला असता. परंतु त्याचा नाश होतोय का, त्याचा नाश कधीच होत नाही. आणि म्हणून त्याचा कधीच नाश होत नाही हे सांगण्याकरता नित्यत्वाच्या अनुषंगाने या ठिकाणी अविनाशी हा शब्द उपयोग केला. आणि म्हणून असे म्हणले नसते तर काय, आत्म्याचे नित्यत्व पृथ्वीप्रमाणे सिद्ध झाले नसते. परंतु असे नसल्यामुळे त्यास अविनाशी नित्य असे म्हटले गेले आहे. तो अविनाशी पण आहे आणि नित्य स्वरूपाचा तर आहेच आहे, परंतु तो अविनाशी, कधीच त्याचा नाश होऊ शकत नाही. अप्रमेयस्य न प्रमेयस्य प्रत्यक्षादि प्रमाणैः परिच्छिद्यस्य इत्यर्थः. आणि म्हणून त्याचप्रमाणे प्रत्यक्षादी प्रमाणाद्वारे ज्याचे स्वरूप निश्चित केले जात नाही त्याला अप्रमेय म्हणतो. आता त्याप्रमाणे पहिल्यांदा सांगितलं की प्रत्यक्षादी प्रमाण त्याला जाणण्याकरिता अलग लक्षात कोणत्या प्रमाणाची आवश्यकता नसते. अलग लक्षात येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातम भवती असं सांगितलं शास्त्र. ज्याच्या पहिल्यांदा ज्ञान झाल्यानंतर सर्वात पहिलं मी आहे हे ज्ञान होतं. अलग अलग आता हा बारीक विषय आला एकदम या ठिकाणी. सर्वप्रथम आपल्याला ज्ञान आणि सगळं जे काय प्रत्यक्ष, अनुमान, प्रमाण, तीन प्रकारचं आपण म्हणतो. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान आपल्याला व्हायचं असेल त्या तीन गोष्टीने होतं. प्रत्यक्षान मिथ्यावा यस्तु उपायो न बुध्यते एनम विदंती वेदेन तस्माद वेदस्य वेदता. शास्त्र म्हणतं की प्रत्यक्ष अनुमानेन एक कुठल्याही वस्तूचं ज्ञान एक तर प्रत्यक्ष होतं, म्हणजे जी वस्तू समोर असेल त्यावेळेस त्या वस्तूचं ज्ञान होतं. नाहीतर अनुमानाने करतो. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. अनुमान तर्कशास्त्रामध्ये सांगितलं की अनुमानाने होतं, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी काय धूर आपल्याला दिसतो त्या त्या ठिकाणी अग्नी आहे हे आपण समजतो. वास्तविक तिथं अग्नी बघायला गेलोय का, पण इथून पाहिलं आम्ही अलग अलग चिंचवडमध्ये आहे आणि समोर कुठेतरी खेचरे गावामध्ये किंवा बेलावडे गावामध्ये अरे धूर निघत आहे. अरे इथं धूर निघतोय म्हणजे कोणीतरी काहीतरी पेटवलं आहे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. अरे तिथं धूर निघतो म्हणजे काय झालं, तिथं अग्नी आहे. हे कशाने सिद्ध केलं, अनुमान लावलं. प्रत्यक्ष बघायला गेलो नाही मी अजून तिथे, परंतु अनुमान काढलं की अरे इथं आता धूर आला म्हणजे इथं निश्चितपणे कुठेतरी काहीतरी पेटलेलं असेल, म्हणून ह्याने ज्ञान होतं. आणि तिसरं
प्रत्यक्षाने पण नाही, काही गोष्टींचं ज्ञान होतं, काही गोष्टींचं अनुमानाने पण आपण लावू शकत नाही. त्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला कोण करून देतं? प्रत्यक्षान मिथ्यावा यस्तु उपायो न बुध्यते एनम विदंती वेदेन. शास्त्र प्रमाण आम्हाला त्या गोष्टींचं ज्ञान करून देतात की ही गोष्ट अशी आहे, ती गोष्ट तशी आहे. आणि मग अशा प्रकारे प्रमाण आम्हाला ते सांगतं की हे असं आत्मतत्व असं आहे, आत्मतत्व असं आहे असं सांगत पण नाही शास्त्री. जे अनात्म जे आहे, शास्त्र काय करतं, जे जे समजलोय आम्ही वास्तविक ते आहेच. हा बारीक विषय आहे अतिशय. शास्त्र आम्हाला म्हणत नाही ते कसं आहे. जे 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 समजलं आहे, जे जे आम्ही भ्रांती म्हणून ग्रहण केलेलं आहे, हे सोड, हे सोड, हे सोड. मनोबुद्ध्यचित्यहंकारणाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च भूमि न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. जे जे तू समजतोय, हे मी आहे, हे मी आहे, हे मी आहे, हे सगळं तू एक 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 सोडून दे ना. पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. पुण्यसुद्धा नाही तिथं, पापसुद्धा नाही. गुरु नाही व शिष्या, गुरुसुद्धा नाही, शिष्यसुद्धा नाही. सुंदर त्याच्यामध्ये सांगितलं. हे सगळं सोडून दिल्यानंतर म्हणून एक 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 तिथं आत्मषटकामध्ये सांगितलं, हे सोड, हे सोड. पुता नैव नैव माता मे जन्म. कोण पिता, कोण आई, कोण वडील, कसला जन्म कसला मृत्यू, हे सगळं ज्यावेळेस. म्हणून शास्त्र काय शिकवतं? शास्त्र आम्हाला हेच सांगतं, जे 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 धरले, ह्या मी, हा मी, हा मी, हे तेवढं सोडण्याचं शास्त्र म्हणतं. हे सोडून दे, हे सोडून दे, हे सोडून दे. सोडून 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 सगळ्या शेवटी सगळं सोडल्यानंतर जी वस्तू राहते, जी वस्तू सिद्ध होते, ती सिद्ध होणारी वस्तू म्हणजेच आत्मतत्व. बस हेच शास्त्र सांगतं, हे प्रमाण आम्हाला शिकवतं. म्हणून तेच या ठिकाणी सांगितलं, अप्रमेयस्य न प्रमेयस्य प्रत्यक्षादि प्रमाणैः अपरिच्छिद्यस्य इत्यर्थः. प्रत्यक्षादि प्रमाणाद्वारे ज्याचे स्वरूप निश्चित केले जात नाही. कसं तुम्ही सांगणार? प्रत्यक्षादि कोणत्या प्रमाणाने त्याला सिद्ध करणार? अलग लक्षात. प्रत्यक्षादि कोणत्याच प्रमाणाने त्याचं स्वरूप तुम्ही सिद्ध करू शकत नाही. कारण का? त्याच्यासारखी वस्तू दुसरी अभावात असल्यामुळे. मागे जे आपला हा विषय एकदा झाला, स्पष्टपणे सांगितलं. तुम्ही आता शेवटी वेदांतामध्ये अनुभव तरी कसा होईल? अनुभव त्याच वस्तूचा होतो जी वस्तू आमच्यापासून भिन्न असते, त्या भिन्न वस्तूचा अनुभव होतो. म्हणजे जोपर्यंत आम्हाला अनुभव होत राहतो लक्षात, तोपर्यंत ती वस्तू आमच्यापासून भिन्न स्वरूपाची राहते. मग इथं अनुभव होतो म्हणजे काय? म्हणून अनुभव सुद्धा इथं होत नाही, शेवटी स्वरूप होतं. सायुज्य ज्याला म्हणतो आपण, अलग अलग स्वरूप होतं. त्यामध्ये जशी नदी समुद्रात गेल्यानंतर नदी काय होते? नदी समुद्रच होते. त्याप्रमाणे अनुभव वगैरे शेवटी काय नाही, स्वरूप त्याचं होतं. मग स्वरूप एकदा झाल्यानंतर अलग लक्षात, त्याला सांगण्याकरिता दुसऱ्या वस्तूच्या अभावात ते स्वरूपच झाल्यानंतर तो सांगणार कोण? कोणाला काय सांगणार? सांगण्यासाठी तिथं फार बारीक विचार आहे हा वेदांतामधला. अलग लक्षात, दुसऱ्या वस्तूचाच अभाव झाला, एकच वस्तू तिथं. आता संपूर्ण समुद्रच आहे, समुद्राच्या व्यतिरिक्त काहीच नाही तिथं. काय कोण कोणाला काय सांगेल? म्हणून मग पुन्हा शास्त्र पुढे जाऊन नेती नेती मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्वम युवानम. कसं काय सांगणार? गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तुचिन्न संशया म्हणून सांगत. गुरु काय फक्त मौनामध्येच बसला. मग काय बोलू यांना मी? हे आलेत मग ब्रह्मदेव, परंतु निधे सर्व विद्यानाम विशदे गो. त्या ठिकाणी म्हणून गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तुचिन्न संशया. त्याच्या नुसत्या मौन अवस्थेने मध्ये सुद्धा जे शिष्य समोर बसलेले आहेत त्यांच्या मनामधले जेवढे संशय आत्मविषयक होते, हे सर्व आत्मविषयक संशय दूर होऊन गेले. कारण भाषा यत्र वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह सांगितलं शास्त्राने. यत्र सगळं वाचा सुद्धा निवर्तते. वाचा काय त्याचं वर्णन करणार? वर्णन त्याचंच करावं, त्याच्यासारखं काहीतरी आपण विशेषण विशेष्य वगैरे काय उपाधी असेल तर वर्णन करणार. एकाच होते, एकच नित्य स्वरूपाने राहणारं तत्व आहे, त्याचं वर्णन तरी काय करत बसणार? किंवा त्याचं काय त्याला विशेषण देणार? त्याच्यासारखी दुसरी वस्तूच अभावात, ते एकच आहे, त्याच्यासारखा असेल तर आपण त्याला उपमा उपमेय काय जे असेल ते सगळं म्हणू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे प्रत्यक्षादी प्रमाणाद्वारे ज्याचे स्वरूप निश्चित केले जात नाही. म्हणजे कुठलीच जी प्रत्यक्षादीची प्रमाणं आम्ही मानतोय, जी काय पाहतोय, की कोणतीच प्रमाण त्याचं स्वरूप किंवा त्याच्याद्वारे हे असं आहे
असा आहे त्याच्यासारखी दुसरी वस्तू असेल तर म्हणतो आपण. आलं का लक्षात? किंवा जसं तुझं त्याचं एखाद्याचं आपण मुख, आलं का लक्षात? तुझा चेहरा चंद्रासारखा आहे म्हणजे इथं दोन वस्तू आहेत. चेहरा पण पाहिजे आणि चंद्र पण पाहिजे, परंतु इथं आत्मतत्व एकच आहे अन्य वस्तूच्या अभावात. बारीक विषय अतिशय अन्य हा विषय अतिशय सूक्ष्म विषय आहे की दुसरी वस्तूच नाहीये. मग काय सांगणार, कोणाबद्दल सांगणार आणि कसं सांगणार? आणि तेच या ठिकाणी सांगतात, प्रत्यक्षादी प्रमाणाद्वारे ज्याचे स्वरूप निश्चित केले जात नाही त्याला प्रमेय असे म्हणतात. कुठलीच प्रमाण तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून वेदाला सुद्धा किंवा शास्त्राला सुद्धा शेवटी म्हणायची गरज पडते नेती नेती. काहीच करू शकत नाही. वाचा सुद्धा यत्र वाचा प्रवर्तते वर्तते अप्राप्य मनसा, असं वाचा गेली वर्णन करायला, पण काय वर्णन करणार? पण ती सुद्धा तिथनं परत आली. मग अशा प्रकारे जे जे आत्मतत्व आहे ते आत्म नित्य आणि अविनाशी स्वरूपाचं ते आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व तू प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. ननु त्यानंतर पूर्वपक्ष आणि असणारा सिद्धांत पुन्हा थोडा शास्त्रार्थ आहे, जास्त नाही, तो पुढच्या पाठाला पाहू. त्याचा असणारी पीठिका या ठिकाणी सांगे की नक्की याच्यातनं काय सांगायचं, आता काय शास्त्रार्थ होणार आहे तो या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आत्ता केला. आता हे सांगितल्यानंतर आता पुढचा विषय तुम्हाला लगेच लक्षात येईल, तो पुढच्या पाठाला पाहू. 12वा अध्याय.